रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ड्रोन उडवण्यावर बंदी आहे। दुसरीकडे मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरात ड्रोनने गिरट्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा ड्रोन घेऊन बसतात। आता त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही, मग ड्रोन ठेवला पाहिजे ना। किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे त्याचं ते द्योतक आहे। गृह मंत्रालय आहे की नाही असं शंका वाटावी असं महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे। मिलिंद नार्वेकर यांच्या पण काल परवाकडे तुम्ही पुण्यातलं पाहिलंच असेल ना, जमिनीचा घोटाळा असू द्या, आणखीन काही असू द्या, ते गृह मंत्रालयाचं क्लीन चिट देण्याचं एक नवीन डिपार्टमेंट आहे। गृह मंत्रालय आरोप आणि गृह मंत्रालय क्लीन चिट असे दोन खाते काढलेली आहेत। त्या दोन खात्यांना एका खात्याने आरोप करायचा, दुसऱ्या खात्याने क्लीन चिट द्यायची, असा याचा धंदा आहे सध्या। मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेत जर आपण पाहतो फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर केला जात आहे एमसीए निवडणुकीमध्ये। कुठली मिलिंद नार्वेकरांची निवडणूक आहे? एमसीए निवडणुकी संदर्भात एक व्हायरल होतोय फोटो। मला कुठले तरी जुने फोटो काढून कोणाचेही व्हायरल करतील ना। आमची महायुती होतीच ना पूर्वी, तर आमचे फोटो मिळतील, दाखवतील यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर, त्यांचे मिळतील आमच्या बरोबर। मोठं काय विशेष आहे? आता लोकांना हे कळतं बरं, लोक स्वतः आता AI झालेत, तेव्हा त्यांना कळतं आर्टिफिशियल कोणतं आणि ओरिजिनल कोणतं तेही लोकांना कळायला लागलेलं आहे। बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवण्याचा कट जो आहे तो असल्याचा घोषळकर यांनी घोषणा केला। दुसरीकडे अमित शहा आणि फडणवीसांमुळेच एकनाथ शिंदेंना बळ मिळालं। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पश्चात शिवसेना संपवायचा कट हा फार पूर्वीपासून डोक्यात किडा होता। गैरसमज नसावा, साहेब असल्यापासून डोक्यात होतं की आज ना उद्या साहेब जेव्हा नसतील तेव्हा काय करायचं हे पहिल्यापासून ठरलेलं होतं। म्हणून तर 2014ची युती तुटली, ती आम्ही तोडली नाही हे पुन्हा आठवण करून देतो की युती आम्ही नव्हती तोडली, कारण आता साहेब नाहीत ना, मग उद्धवजी काय करतील असा एक त्यांच्या मनामध्ये कल्पना होती। अरे उद्धवजी सौम्य आहेत, विनम्र आहेत, यांना काय ही शिवसेना कधी गुंडाळता येईल? आणि दळभद्री असतात ना, तो आपल्याला शाप आहे महाराष्ट्राला, गद्दारांची अवलाद तेव्हाही होती आताही आहे, त्यामुळे त्यांना तो मोठा आधार वाटत होता। पण त्यांना कळलं नाही शिवसेना नावाच्या पक्षाची संघटनेची पाळंमुळे किती खोलवर रुजलेत आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना सर्वसामान्य मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर कशी आरूढ झालेली आहे ती काढता येणार नाही, हे त्यांना आजही कळलं नाही। हे त्याचं सर एकनाथ खडसे संदर्भात काय झालंय सर्वांना माहिती आहे। दुसरीकडे गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं की मी करणाऱ्याला एकनाथ खडसेंची पक्षाने काय हालत करून ठेवली आहे सर्वांना माहिती आहे। हा, घरी चोरी बिरी त्यांनीच केली वाटतं। त्यांचे त्या पेन ड्राईव्ह वगैरे कुठे गेले ते जरा सांगा ना। पहिलं हालत करून ठेवली याचा अर्थ काय कळतो का? 2 शब्दात कळला पाहिजे, महाराष्ट्राने लक्षात घ्यावं बरं का। हे वाक्य काय आहे? दुश्मनी करतो आम्ही आमचा पक्ष सोडल्यानंतर आणि तुम्हाला उद्ध्वस्त करतो, आमच्याकडे या, भ्रष्टाचार करा, खून करा, जमिनी लुटा, बायका काही करा, महिलांवर अत्याचार करा, आमच्याकडे या, लॉन्ड्री आहे, हे त्याचं दुसरा अर्थ आहे। खडसेंचे पेनड्राईव्ह कुठे तेवढे एकदा सांगून टाका आणि गृह मंत्रालय कळेल त्या पेनड्राईव्ह मध्ये काय होतं। एक शेवटला प्रश्न, महेश गायकवाड यांची भाजपमध्ये जाण्यापूर्वी पुन्हा शिंदे गटात जी एंट्री झालेली आहे। कोण महेश गायकवाड? म्हणजे मी नाही ओळखत, सोडून देतात आपण। महाविकास आघाडीतून नाही, मला वाटतं आपल्याकडे आमच्याकडे आदरणीय उद्धवजींनी आम्हा सर्वांना किंवा आघाडीतील सगळ्याच पक्षांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या त्या स्थानिक पातळीवर जे करायचे ते करा। आता इथंही काही ठिकाणी आघाडी होते, काही ठिकाणी नाही होत आहे, त्यामुळे त्यांनी आम्ही ते स्वातंत्र्य आमच्या लोकल पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। तुम्ही ठरवा आघाडी करायची, आघाडी करा, पण एक लक्षात घ्या, आपल्याला यांना जागा दाखवणं, सत्ताधाऱ्यांना जागा दाखवणं आवश्यक आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा।